नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका दिवसेंदिवस रंजकदार बनताना दिसत आहे। या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की गुढीपाडव्यानिमित्त सर्वजण एकत्र जेवायला बसतात। तेव्हा मालिनी म्हणते की दोघींनी आपापल्या नवऱ्याला घास भरवा। तेव्हा जीवा नंदिनीला घास भरवतो। जीवा नंदिनीला घास भरवल्यामुळे काव्याला खूपच राग येतो। पार्थसुद्धा काव्याला घास भरवतो, पण तेवढ्यातच काव्या त्याला थांबवते की माझं मी खाईल। काव्याचा रागाचा पारा खूपच चढलेला असतो। तेव्हा वसुंधरा आत्या म्हणते की तुला कडुलिंबाचा पाला खाऊ घातला पाहिजे। तेवढ्यात वसुंधरा आत्याचं हे बोलणं ऐकून काव्या खूपच चिडते। वसु आत्याचं बोलणं ऐकून काव्या वाटीतला सर्व लिंबाचा पाला खाऊ लागते। सगळेजण तिला थांबवण्याचा खूपच प्रयत्न करतात, पण काव्या कोणाचंच ऐकत नाही। रागाच्या भरात काव्या तेवढाही कडुलिंबाचा पाला खाऊन टाकते। मात्र तिला नंतर खूप त्रास व्हायला लागतो। तिला खूपच मळमळायला लागतं। नंतर पार्थ तिच्यासाठी खिरीची वाटी घेऊन येतो। तेव्हा काव्या पार्थकडे बघते। तेव्हा पार्थ म्हणतो की याने तुमच्या मनाचा नाही तर तोंडाचा कडवटपणा हा नक्कीच जाईल। नंदिनी पार्थच्या हातातून खिरीची वाटी घेते आणि ती खाऊ लागते। तर मंडळी, येणाऱ्या भागात आता आपल्याला पार्थ आणि काव्याचं प्रेम हळूहळू फुलताना दिसणार आहे। त्यांच्या प्रेमाचा प्रवास सुरू होणार आहे। तर मंडळी, या दोघांचं नातं तुम्हाला पाहायला आवडेल का हे नक्की कमेंट्समध्ये सांगा। मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।